लोक काय म्हणतील? वि. स. खांडेकर यांचं सुंदर वाक्य. समाजाच्या भीतीपेक्षा स्वतःच्या मनाची भीती मोठी असते. नमस्कार मंडळी, मी विजया तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. लोक काय म्हणतील हा एक प्रश्न नाही, हा आपल्या स्वप्नांवर टाकलेला ब्रेक आहे. तू हसलीस तरी लोक बोलतात, तू रडलीस तरी लोक बोलतात, तू शांत राहिलीस तरी आणि आवाज उठवलास तरी लोक बोलणारच. आज तू स्वतःसाठी उभी राहिलीस तर म्हणतील जास्तच बदलली आहे, आणि सगळं सहन केलंस तर म्हणतील हिला काही कळतच नाही. मग प्रश्न असा आहे, आपण लोकांसाठी जगायचं की स्वतःसाठी? जी लोक बोलतात तीच लोक कधी तुझ्या संघर्षात नव्हते, तुझ्या वेदनात नव्हते. मग तुझ्या निर्णयावर त्यांचा अधिकार कसा काय? लोक बोलतात कारण त्यांना समजून घेणं सोपं नाहीये, आणि बोलून मोकळं होणं मात्र खूप सोपं आहे. पण लक्षात ठेव, आज जी लोक तुझ्यावर हसतात, उद्या तीच लोक तुझ्या यशावर टाळ्या वाजवतील. म्हणून डोळे लोकांकडे नाही, तू स्वतःच्या ध्येयाकडे ठेव. लोक काय म्हणतील यापेक्षा तुझं मन काय म्हणतं ते नेहमी ऐक. कारण शेवटी लोक बोलत राहतात, पण आयुष्य मात्र तुझं तुलाच जगायचं असतं ना. लोक काय म्हणतील हा प्रश्न इतका जुना आहे की तो विचारण्याआधीच लोक काहीतरी म्हणत असतात. लोक म्हणजे एक अद्भुत प्राणी आहे असं मला तरी वाटतं कधी कधी. तो स्वतः तर एकतर काही करत नाही, आणि इतरांनी काही करायला सुरुवात केली की त्याची मोठी यादी त्याच्याकडे तयार असते. कारण की ते आपले प्रेक्षक आहेत असं आपण समजायचं आणि पुढे जायचं. आणि आयुष्याचं नाटक तुझं तुलाच जगायचं आहे. म्हणून लोकांना बोलू दे, तू स्वतःशी प्रामाणिक राहा, आणि आयुष्य थोडं हसत, थोडं समजून आणि बरंचसं स्वतःसाठी जगायला शिक. वाचनात आलेली एक सुंदर कविता. लेखक अज्ञात आहे. लोक काय म्हणतील हा प्रश्न नाही, तो मनावर बसलेला एक हलका पण कायमचा ओरखडा आहे. हसलो तर म्हणतील जास्तच मोकळा आहे, रडलो तर म्हणतील कमजोर आहे, स्वप्न पाहिलं तर म्हणतील अवास्तव आहे, थांबलो तर म्हणतील काहीच ध्येय नाही. लोकांच्या बोलण्यात आपली ओळख शोधायला गेलो तर स्वतःचं नाव हळूहळू पुसलं जातं. लोक पाहतात फक्त आपलं पाऊल, पण चाललेली वाट नाही. ते मोजतात आपलं यश, पण आपण झेललेली वेदना नाही. आकाश कधी विचारत नाही ढग काय म्हणतील, आणि समुद्र कधी थांबत नाही लाटा काय म्हणतील. मग तू का थांबतोस? का स्वतःला कमी लेखतोस? लोक बोलतील आजही, उद्याही आणि कायमचं, पण आयुष्य तुझं आहे ना. म्हणून लोक काय म्हणतील यापेक्षा तू स्वतःला काय म्हणतोस ते महत्त्वाचं आहे. एखादी स्त्री जर रोज नीटनेटकी राहत असेल तर लोक म्हणतात हिला दाखवायची ना फार हौस आहे. ती स्त्री जर एकदम साधी राहिली किंवा ती तिच्या कामात रमलेली असेल तर म्हणतात हिला स्वतःची काही पर्वाच नाही. एखादी स्त्री जर उत्तमरित्या घर सांभाळत असेल, ती तिच्या मुलांचं संगोपन करत असेल तर लोक म्हणतात ही फक्त टिपिकल हाऊसवाईफ आहे. आणि ती स्त्री काहीतरी नवीन करायला उभी राहिली, किंवा समजा तिने एखादं यूट्यूबचं चॅनल सुरू केलं किंवा एखादा व्यवसाय चालू केला तर लोक म्हणतात यांना काय एवढंच करायचंय. म्हणजे नेमकं काय करावं? हसलं तरी चूक आणि थांबलं तरी चूक. खरं तर लोक बोलतात कारण त्यांना पाहायला वेळ असतो, समजून घ्यायला नाही. लोक तुझ्याकडे बघतील, तुझ्या कष्टाकडे नाही बघणार. ते तुझ्या कामाकडे बघतील, पण तुझ्या धैर्याकडे नाही बघत ते. कारण लोक काय म्हणतील ह्यापेक्षा तू स्वतःला काय समजतेस, तू स्वतःला काय समजतोस तेच जास्त महत्त्वाचं आहे. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.